या बातमीचे प्रायोजक आहेत MK अप्सरा गॅरेज. नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. निरुबा मंदारी यांचा पूरा पाठिंबा, शिवनेरी मित्र मंडळ का पाठिंबा, जगदंबा मंदिर का पाठिंबा, गजानन मित्र मंडळ यांचा पाठिंबा, न्यू भारत संस्कृती क्रीडा मंडळ संकुल इनका पाठिंबा. कधीही जातीवाद केलेलं नाही आणि जातीवाद करणार नाही. एवढं आश्चर्य वाटलं. मग माझा एक मित्र होता अनिल सदाफुले दादा, तो 35 वर्षापासून माझा भागीदार होता व्यवसायामध्ये. मग इथूनच शरणशिव लिंगेश्वर महाराज मठांच्या समोरच मी ते माझ्या मित्राला फोन लावलो आणि देगे साहेब त्याला विचारलो, अनिल भाई आपकी जात कौन सी है, आपण कोणत्या जातीचा आहात. तर ते मला विचारले, शेठ आतापर्यंत तुम्ही 30-35 वर्षात कधी विचारले नाही आणि आता तुम्ही काय विचारता. तर त्यांना मी स्पष्टीकरण दिलो की नाही अनिल भाई, मी ज्या प्रभागामध्ये कॉर्पोरेशनचा महानगरपालिकेचा इलेक्शन लढतो तर तिकडे या जातीपातीचं काही मोजके लोक, पूर्ण नाही, काही मोजके लोक, 100 मध्ये 5% लोक ते जातीवाद करतात. त्यांच्याबद्दल मी सांगायला लागलो. तर त्यांना बोललो मी की असं सगळ्या प्रभागामध्ये यार काही लोक जे आहेत ना माझ्याबद्दल असं सांगत आहे. त्यावेळी महाराज शिवलिंग मठासमोर एक मी कॉर्नर बैठक घेतली होती. तिथं स्पष्ट बोललो मी, माझा स्वभाव आणि मी गिलासमध्ये जसं पाणी असतोय त्या पद्धतीचं आहे आणि त्या पाण्याच्या गिलासमध्ये जे कलर मिसळतात आणि जे पाणी जसं होतोय प्रत्येकी समाजामध्ये मी जाऊन त्या समाजाबद्दल विचार करून त्या समाजापर्यंत मी जसं वागतो असे भाषण केलो. भाषणानंतर मंदिरामध्ये मला पूजा करण्यासाठी घेऊन गेले होते. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपले मठाचे पुजारी साहेब विचारले मला की साहेब टिळा मात्याला लावू का गळाला लावू. आरती करण्याची पूर्वीची पद्धत आहे ना, आरती करण्याची पद्धत, बरोबर साहेब. त्यांनी विचारलं, तो स्वाभाविक आहे, एक मी मुस्लिम समाजात आहे. ते पुजारी साहेबांनी मला विचारले, आपले मठाचे शरणशिव लिंगेश्वर महाराजांचा मठ, त्या पुजारी साहेबांनी मला विचारले की साहेब टिळा कुठे लावू, मात्याला लावू का गळ्याला लावू. माझ्या बाजूलाच एक फितूर होता, तुम्हाला आजपर्यंत आठवण आहे ते कोण आहे, त्याचं नाव सांगणार नाही मी. तर त्यांनी आपल्या पुजारी साहेबांना बोलले, अहो पुजारी साहेब काय विचारता यांना. आत्ताच त्यांनी बोलले की जातीवादी करत नाही, भेदभाव करत नाही, आमची मतं चालतात, आमचं टीका चालत नाही का, लावा यांच्या माताला. काय बोललाय, आमची मतं चालतात, आमचं टीका चालत नाही का, लावा यांच्या मात्याला. मी त्याला असं बघितल्यानंतर त्याच्या कमरेत हात घातलो, त्याला जवळ केलो, ये बाबा, हे माता पण तुझा आणि हे गळा पण तुझा, कुठे टीका लावतो. सांगायचं एकच अर्थ की असे जातीवाद लोक असतात, जातीवाद. मग पुजारी साहेबांनी मला टिळा मात्यावरती लावलं. पूजा अर्चना वगैरे झाली, सगळ्याचा मी आभार मानलो. आभार मानल्यानंतर इथून कुठं जायचं होतं मला, मशिदाच्या बोळत, सत्तरपूरची मशीद आहे
तिथं जायचं होतं. मुस्लिम कम्युनिटी आहे ना तिथं, मुस्लिम जातीचे लोक आहेत तिथे. आता मी तिथं चालत राहिलो. माझ्यासोबत सगळे मित्र होते आमचे मुस्लिम समाजाचे. आता ते मला सांगत होते काना शेख टिक्का पोछो, शेख टिक्का पोछो. अभी शेख करायचं काय करू मी? पुसलं तर पंचायत त्या समाजाने मला टीका लावलं. नाही पुसलं की मी मुस्लिम समाजामध्ये चाललो, ते म्हणणार अरे रियाज पे टीका लगाय, रियाज पे टीका लगाय, रियाज पे टीका लगाय. अशी परिस्थिती माझी त्यावेळी. ताई खूप परेशान झालो मी. मग तेवढाच एक समजदार माझा मित्र होता, त्यांनी पळत 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 गेला आणि मुलाला आणलं आणि माझ्या सगळ्यात तोंडाला लावलं. दोघांचं पण पालन झालंय, टीका पण पुसलं झालेलं नाही आणि ते मुस्लिम समाज पण लोक नाराज होणार नाही. या पद्धतीचं राजकारण काही लोक करतात, काही लोक फक्त प्रत्येक समाजामध्ये एक 5% असतात. परंतु आपले प्रभाग 43चे सर्व जातीचे, त्यामध्ये पद्मशाली समाज, लिंगायत समाज, हडगार समाज, ख्रिश्चन समाज, दलित समाज, मुस्लिम समाज आणि इतर समाजाच्या लोकांनी फक्त माझा स्वभाव बघून आपण मला निवडून दिला. मी त्यावेळी सगळ्या लोकांचा आभार मानतो. जेव्हा 2016ला मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो, शिंदे साहेबांनी आणि परिणितीताई शिंदेजींनी मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन केला, तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाचा एक जजमेंट निघाला होता, एक निकाल निघाला होता. तो निकाल काय होता की शासनाच्या जाग्यावरती किंवा रोड हाताला येतोय अशा जाग्यावरती मंदिर असू दे, मशीद असू दे, चर्च असू दे, कोणतेही धार्मिक स्थळ असू दे, ते काढायचं, ते पूर्ण काढायचं. महानगरपालिकाने आपल्या सोलापूर शहरातले सगळे मशिदी, मंदिरे, चर्च जितका अडथळा होतोय शासनाच्या जागेवरती आहे त्याला सगळ्यांना नोटीस देऊन टाकली होती. त्यामुळे मुस्लिम समाजाचे काही लोक आले, 7 मशिदे अर्धा पाण्याच्या डगरवरती होते. तर त्यावेळी मी अधिकाऱ्याला सांगून, सिटी सर्व्हिस इंजिनियरला सांगून ते मी थांबवलो कारवाई. तसल्याच प्रभाग 43 मधले काही मताचे, काही मंदिरचे लोक माझ्याकडे आले आणि त्या लोकांनी मला बोलले की राजभाई, आपल्या मंदिराला महानगरपालिकाने नोटीस पाठवलेल्या आहेत पाडण्यासाठी, अन्यथा तुम्ही कागदपत्र सादर करा. आता ते मंदिर आपल्या स्वतःच्या जागेवरती कमी आणि शासनाच्या जागेवरती जास्त आहेत साहेब. बरोबर आहे साहेब, मठाचे सगळे लोक आहेत. तर मी एक विचार केलो, महानगरपालिकाचा एक अधिकारी, माझे एक मित्र आपले शरणशिव लिंगेश्वर महाराज यांच्या मठासमोर माझ्या प्रभागातले 30 मंदिर आणि माझ्या प्रभागाचे चौकडचे जे बाहेरचे असतात असे 8 मंदिर, 38 मंदिरांना मी पत्र पाठवून एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये मी आपल्या 38 मंदिराला जे महानगरपालिकाकडून नोटीस आल्या होती त्यांना मी हे बोललो की आपल्याकडे जे कागदपत्र आहेत ते पूर्ण कागदपत्र तयार करा, पूर्ण कागदपत्र तयार करा. आपण तर मी सगळ्यांना एकच विनंती केली की आपल्या जागेचे जे कागदपत्र
नियमानुसार आहे ते कागदपत्राची एक फाईल तयार करा. मला माहित आहे ही आपली खाजगी जागा नाही, शासनाची जागा आहे आणि शासन जे म्हणतंय तेवढे कागदपत्र आपल्याकडे नाही. तर त्यावेळी मी सगळ्या 38 मंदिरच्या लोकांना एक आव्हान केलो, आपल्याकडे जे कागदपत्र आहे ते सादर करा आणि जे कागदपत्र नाही ते तुम्ही एक डुप्लिकेट कागदपत्र तयार करून पूर्ण फाईल कंप्लीट करून महानगरपालिकामध्ये तुम्ही दाखल करावा. तर सगळे 38च्या मंदिरच्या ट्रस्टाने 38 फाईल आणून दिले आणि त्यामध्ये काही डुप्लिकेट कागदपत्र सादर करून त्यांनी फाईल कंप्लीट करून दिली. त्यात मी सिटी इंजिनियर साहेबांना बोलावून घेतलो आणि त्यांना हे बोललो, इंजिनियर साहेब, जसं तुम्ही मुस्लिम समाजाच्या मशिदीसाठी काम केलं तसंच हे आमचे हिंदू धर्माचे आमचे मित्र आहेत, आमचे भाऊ आहेत. हे मला निवडून देताना माझ्या प्रभागात लोकांनी काही विचार केले नाही की हे मुसलमान समाजाचा आहे किंवा आमच्या वाड्यात राहणारा नाही. तर तुम्ही आपले डी.के. कुमार साहेब आणि शिंदे साहेब लोक यावेळी पोहोचणार. तर त्यावेळी मी इंजिनियर साहेबांना एकच बोललो, साहेब माझी विनंती की 38 मंदिर तुम्ही इलिगलच्या यादीतून काढून लीगल मध्ये घ्या आणि विनंती की आपण हे तपासू नका, कारण काय याच्यामध्ये जे आहे काही कागदपत्र डुप्लिकेट आहे, नाहीतर तुम्ही अजून क्युरी करतात. मग इंजिनियर साहेबांनी बोलले की नाही साहेब, आपल्याला आयुक्त साहेबांशी बोलावं लागेल. 1-2 असे तर मी केलं असेल, परंतु 38 मंदिर जे बांधण्याच्या दलालवरती होते त्याला इलिगल काढून लीगल मध्ये घेण्यात त्यांना खूप अडचण होती. आयुक्त साहेबांच्या तिकडे गेलो आम्ही आणि आयुक्त साहेबांना विनंती केली की साहेब, हे माझ्या प्रभागातले 38 मंदिर आहे, आपण त्यांना नोटीस दिलेली आहे, कृपया करून आपण हे नोटीस परत घ्यावं आणि आमच्या मंदिराला कोणताही धक्का लागू नका, करू नका, पाडू नका. हा करून आयुक्त साहेबांच्या समोर उभे राहिलो. आयुक्त साहेब म्हणले ठीक आहे चेअरमन साहेब, मी बोलतो तर बसा. मी बसलो नाही, हा करून तसंच थांबलो. त्यांनी बोलले बसा. नाही साहेब करून द्या. अहो बसा. नाही साहेब. त्यांनी 6 ते 7 वेळा मला विनंती केली, चेअरमन साहेब तुम्ही खाली बसा. मी बसलो नाही. शेवटी त्यांनी बोलले, अहो तुम्ही स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहात, तुम्ही उभे राहिले, मी बसलं, बरं वाटत नाही, मी करून देते, तुम्ही बसा. मग तेव्हा मी बसलो आणि त्यांच्याशी चर्चा करून पूर्ण 38 मंदिर इलिगलच्या यादीत काढून लीगल मध्ये घेतले. तर या मठाच्या समोर आपले सगळे समाजाने एवढा माझा सत्कार केला, तो सत्कार मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आता 4चा प्रभाग, 3 भाजप, मी एकटा काँग्रेस, आपण सगळ्या लोकांनी 3 भाजपपेक्षा मला जास्त मतदानाने निवडून दिला, त्यासाठी पण मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आता आपल्याला माहित आहे की भाजप आणि यमन हे 2 जातीवाद पक्ष आहेत. भाजप म्हणतात की आपण भाजपला मतदान नाही केलं तर यमन निवडून येईल. यमनचे लोक म्हणतात की तुम्ही मुस्लिम समाज यमनला मतदान नाही केलं तर भाजप निवडून येईल. हे दोघं पक्ष खोटं सांगतात, अगदी खोटारपणाने जातीवाद करणारे प्रत्येकी समाजामध्ये फक्त म्हणजे 5% आहेत. 5%, 95%, 95% कुणाला काही देणं घेणं नसतं. मुस्लिम असलं की त्या मुस्लिम समाजाच्या लोकांना आम्ही दिवाळीला फराळाला आमच्या घरी बोलवतात आणि मुस्लिम समाज रमजानच्या ईदच्या दिवशी आपल्या घरी इतर समाजाच्या लोकांना शिरखुर्मा पिण्यासाठी बोलवतात. हे आपली भारताची संस्कृती आहे आणि आपल्या या वाड्याची पण संस्कृती तेच आहे. आणि आपले चेतन भाऊ
चेतन भाऊ पण त्या स्वभावाचे आहेत. माझा जसा स्वभाव आहे तसाच स्वभाव हे आमचे चेतन भाऊ नरोटे आहेत. ते स्वभावाचे आहेत. सगळे समाजाला घेऊन चालणारे, कोणाची ओळख असू दे किंवा कोणाची ओळख नसू दे, सगळ्याचे काम करणारे आमचे चेतन भाऊ आहेत. ते 21 वर्षाचे होते. पहिल्यांदा ते नगरसेवक झाले 21 वर्षाच्या काळामध्ये. 21 वर्षाचा वय होतं त्यांचं. सोलापुरातल्या इतिहासातली पहिली गोष्ट जे एवढी कमी वयात जे नगरसेवक झाले ते आमचे चेतन भाऊ नरोटे झालेले आहेत. 30 वर्षापासून ते नगरसेवक आहेत. ते काम करताना ते हे बघत नाही की हिंदू आहे, हे मुस्लिम आहे, हे ख्रिश्चन आहे, हे दलित आहे, ते काही बघत नाही. सरळ मनाने ते सगळ्या लोकांचं काम करतात. मी एक उदाहरण देणार होतो, परंतु आता आमचे पौते जवळ लागले. एक उदाहरण 27 वर्षापूर्वीच होता. त्यांची माझी ओळख नव्हती. त्यावेळी या चेतन भाऊंनी मला खूप मदत केली आणि 2 वर्षापूर्वी या 70 फूट मशिदीच्या बाजूला ड्रेनेजचं काम होत नव्हतं, तर तिथे काही लोक त्या साहेबाच्या अंगावरती ड्रेनेजचं पाणी घातलं होतं. तर त्यावेळी माझ्या सहित 14 लोकांवरती अॅट्रॉसिटीचं केस झालं. ते केस मी अंगावरती काय घेतली हो? लोकांसाठीच ना. त्या लोकांसाठी ज्या लोकांनी मला निवडून दिले होते. तर त्या काळामध्ये हे चेतन भाऊ रात्र दिवस प्रयत्न करून आम्हा सगळ्यांना हजर करून आमची मेल होऊस तर आमच्या सोबत होते. सांगण्याचा हेतू एकच की हे चेतन भाऊ आहेत. आपले खासदार प्रणितीताई शिंदे जसे आहेत, आमचे शिंदे साहेब जसे आहेत, त्या स्वभावाचे हे आमचे चेतन भाऊ आहेत. तर आपल्या सगळ्यांना एकच विनंती की आपण जसं मला जातीपाती न बघता सगळ्यांनी प्रत्येकी समाजाने मला निवडून दिलेले आहात, तसंच तुम्ही यावेळी प्रणितीताईला पण खासदार म्हणून निवडून दिलेला आहात. प्रणितीताई शिंदेना 3 वेळा आमदार केलं, 4थ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलात. मला 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिलात. आता त्याच पद्धतीने कोणाचं ऐकू नका. कोणी पैसे देत असेल हे ठीक आहे, हे पैसे घ्या आणि आमच्या पक्षाला मतदान करा. त्यांचे पैसे घ्या ताई, सोडायचं नाही. ते पैसे घ्यायचे आणि आपल्या चेतन भाऊचं मशीनवरती नंबर 2 वरती त्यांचं नाव आहे आणि त्या नंबर 2 वरची हाताचा पंजाचा निशाण आहे आणि या पंजाच्या हाताच्या समोरचं बटन दाबून जसं तुम्ही मला आणि ताईला 4 वेळा निवडून दिला, त्याच पद्धतीने आता जे आपले पाहुणे त्यांचा आपली इकडं आभार मानतो. त्याने विनंती करतो की ते स्टेजवरती यावे. त्याच पद्धतीने आपण या चेतन भाऊंना कुणाचं न ऐकता, कुणाच्या कसाटीत न सापडता आपल्याला एकच विनंती की आपण कुणाचं न ऐकता आपल्याला एकच विनंती करतो मी की आपण जे आहे चेतन भाऊला 20 तारखेला सकाळी उठून तर आपण कुणाचं न ऐकता चेतन भाऊला भरघोस मताने मतदान करून जसं ताईला मला निवडून दिलं त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना निवडून द्यावे.
माझ्या सगळे परवानत्राच्या माता भगिनींना आणि आमच्या बंधूंना एकच विनंती, आणि आता आपण सगळे इथं आला, आमची मान राखली आणि 7 वाजल्यापासून आपण इथं बसलात। मी सगळेच काँग्रेस पक्षाकडून आणि आमच्या ताईकडून आणि आमच्या शिंदे साहेबांकडून आणि माझ्याकडून आपला मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय, अवरेज देखील मिळत नाही, तर चिंता सोडा। आजच आपल्या 4 चाकी वाहनांना सीएनजी किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात। मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट BS6 बसवून मिळेल, तसेच सीएनजी एलपीजी टँक टेस्टिंग करून मिळेल। तुमचा विश्वासच आमचा ध्यास। आमचा पत्ता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर। कॉन्टॅक्ट 7385800875 9359828428।